दिल्लीमध्ये नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 2 दिवसांमध्ये राजीनामा देण्याची रविवारी घोषणा केलेली होती। मुख्यमंत्री पदासाठी सुनीता केजरीवाल, आतिशी, त्याचबरोबर कैलाश गेहलोत आणि सौरभ भारद्वाज यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चैतन्य गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। चैतन्य, कालच अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली। आपण राजीनामा देत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं। अर्थातच त्यांचा राजीनामा अजून देणं बाकी आहे। मात्र या दरम्यान घडामोडींना वेग आलेला आहे, चर्चांना वेग आलेला आहे की कोण नवा मुख्यमंत्री हा दिल्लीच्या गादीवरती बसणार। गुरु, आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आणि त्यानंतर केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर आता दिल्लीमध्ये आता एकच चर्चा सुरू झालेली आहे की अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यास पुढील मुख्यमंत्री हा कोण होईल। आपण पाहिलं तर केजरीवाल यांच्यानंतर सुनीता केजरीवाल, आतिशी व गोपाल राय यांची नावं जी आहे ती मुख्यमंत्री पदासाठी देखील चर्चेत आहे। अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या देखील आपल्याला मागच्या काळात सक्रिय झाल्याच्या पाहायला मिळाल्या होत्या। सुनीता केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत देखील सभा घेतल्या होत्या, त्याचप्रमाणे हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या खूप सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळेच आता अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री पदासाठी सुनीता केजरीवाल, त्याचप्रमाणे दिल्लीच्या मंत्री आतिशी आणि आणखी 2-3 नावं चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गुरु, धन्यवाद चैतन्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।